आज मी तुमच्यासोबत गावाकडच्या पद्धतीने कांद्याच्या पातीची रसाभाजी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून जिरे लसणाची फोडणी द्यायची। लालसर रंगावर लसूण आला की बारीक कट केलेली कांद्याची पात टाकून घ्यायची। आता ही प्रोसेस कांद्याच्या पातीच्या भाजीसाठी खूप गरजेची आहे। जितक्या वेळ तुम्ही छान 4-5 मिनिट कांद्याची पात तेलात परतून घेता तेवढी भाजी खायला टेस्टी लागते। आता लाल तिखट हळद पावडर टाकून परत मिक्स करून घ्यायचं आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। एक वेळेस परत कांद्याची पात मिक्स करून घ्यायची आणि पाणी टाकून घ्यायचं। तर इथं मी मध्यम आकाराचा 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। कांद्याची पात उकळायला सुरुवात झाली की 4 चमचे पिवळी मुगाची डाळ टाकून घ्यायची आणि 5-6 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। लो टू मिडियम गॅसवर छान 10 मिनिट कांद्याची पात शिजून घ्यायची।